प्रश्न विचारला हिंदीमध्ये आलेला की चपरासी के बारे में निबंध लिखिए. तर मला काय वाटलं, चपरासी म्हणजे काय? आता एक काय चपरासी म्हणजे काय? वॉचमॅन, बरोबर. मला वाटलं चपरासी म्हणजे चप्पल शिवणार. मैं चपरासी बद्दल जो निबंध दिला ना कि हमारे यहाँ का चप्पल वाला बहुत भारी है, बहुत भारी चप्पल सिलाता है, आपको भी सिलाना है तो मेरे को बोलो, डिस्काउंट भी देता है, मेरा नाम बताओगे तो पैसा भी नहीं लेगा. असं मैंने एक असा अख्खा पेज भरून लिहिलं कि कुछ टेंशन नहीं लेने का, इतना एक बार आप सिलाओगे ना उससे तो आपका साल भर चप्पल टूटेगा नहीं. तर मी असं पूर्ण निबंध लिहिला आणि नंतर ना म्हणजे पॅरेंट्सला बोलवलं आणि सांगितलं की माझ्या मम्मीला तर काय सांगितलं माहितीये का, की याला ना एका चहाच्या टपरीवर कामाला लाव. काही करू शकत नाही आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि हे माझे जे पेपर आहेत ना हे सगळे चेतनला आणि धन्नूच्या वर्गात जाऊन वाचून दाखवायचे, कारण की त्यांना माहिती होता याचा भाऊ आहे. पण त्यांना लाज वाटायची. त्याला लाज वाटायची का आपला घरात नाही. आयुष्य ना एवढं खतरनाक आहे. अरे वरतून काय 10वीला मी 6 महिन्यामध्ये पण 3 विषय नापास. ते माहितीये का तुला, अल्जेब्रा जॉमेट्री मला तर काही समजायचंच नाही. 120 मार्काचा पेपर असायचा. बघा अल्जेब्रा जॉमेट्री मला 120 पैकी 6 महिन्यामध्ये 0 मार्क. आणि तो पेपरला मी म्हणजे ना घरातून मी अबॉर्ट करते अबॉर्ट. माझं काही एवढं एक्सपिरियन्स एवढं आता हार्ड एक्सपिरियन्स. आणि अजून एक स्टोरी ऐक ना, म्हणजे असे पेपर ना म्हणजे अशी याच्यामध्ये बघ क्लासमध्ये गेल्यावर आपल्याला कसे ते कुठली टेस्ट घेणार नाहीतर काही पण घेतात. मी क्लास लावले त्याच्यामध्ये ते मी ते युनिट टेस्ट मध्ये मला आठवत पण नाही मी पास झालो. युनिट टेस्टला ना मी ना हर याच्यामध्ये नापास. नंतर मॅडम प्लीज पास करून द्या ना, मॅडम थोडेफार मार्क द्या ना, मॅडम 2च मार्क द्या ना प्लीज ना मॅडम. मग मॅडमला असं इरिटेट होऊन मॅडम कुठेतरी काहीतरी करून एक असे मी असं रिक्वेस्ट करायचो, हात पाय जोडायचो, मॅडम प्लीज ना मॅडम. मग मॅडम काहीतरी करून की मला सांगायचे पण की बेटा असा पेपर तरी मी तो ढब्बू अरे समजायचंच नाही तर करू काय. आणि त्याच्यानंतर ना एक तुला गोष्ट सांगतो की ते क्लासमध्ये ना नाही का आपले टेस्ट घेतात, त्याला काय बोलतात रे बोर्डाच्या मध्ये प्रिलियम वगैरे घ्यायची नाही तर असे खूप सारे आपले ते असे टेस्ट घ्यायचे की तुमचे आता आम्ही हे घेऊ कसे पेपर द्यायचे असं 10वीला. त्याच्यामध्ये मला 0 मार्क, सगळ्यांमध्ये 0 मार्क. एक तर मार्क भेटला पाहिजे. ऐक ना पुढची स्टोरी. एक तर मार्क भेटला पाहिजे. त्याच्यानंतर ना मग मी काय केले, सगळे पेपर आहेत ना असे गोळा करून आपला माळा नसतो का त्याच्यामध्ये मी लपवून ठेवले. आणि त्यांनी काय सांगितलं याच्यावरती ना पॅरेंटची सिग्नेचर कोण रिकामा पॅरेंट सिग्नेचर द्यायला. 120 पैकी 0 मार्काला. आणि मग काहीतरी करून ना मग ते मी पेपर असे लपून तुला सांगायचं की पॅरेंट्स बाहेर गेले ते गेले. एकदा मम्मी ते माळा वगैरे साफ करत होती. हे असे पेपर माझे वरतून सगळ्याच्यामध्ये 120 पैकी 0. ते नोबिता सारखे, नोबिता डोरेमॉन कोण बघत असेल ना त्याला माहिती आहे तो नोबिता किती बघू होता. तर त्याच्यामध्ये त्या नोबिताला जसे मार्क मिळाले का नोबिता नाही. ऐक ना त्यानंतर ना ते हे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग 6 मध्ये मी 10वीच्या मेन याच्यामध्ये 6 महिला मी 3 विषय नापास. मग नंतर मी कसा तरी करून पास झालो. नंतर त्याच्यानंतर मला सगळे लोक अभ्यास द्यायचे. इव्हन म्हणजे चेतन पण मला सांगायचा का तू हे असं कर सगळे. त्याच्यानंतर मम्मी अभ्यास घेऊन बसायची, धनुश्री अभ्यास घेऊन बसायची, काय येणार आहे, हे असं होणार आहे, ते तसं होणार आहे. आणि मग त्या हिशोबाने मी अभ्यास करून 10वीला मला 68% मिळाले. तसा मी पास झालोय. माझं म्हणजे 10वी पर्यंतचं माझं आयुष्य आहे ना म्हणजे एवढं खतरनाक आणि त्यात माझे मित्र पण ना माझ्यासारखेच. आमचा सगळ्यांचा ग्रुप. तर मी 10वीला कधी बंक वगैरे नाही मारली. म्हणजे असं नाही का लोक म्हणायचे की शाळेत कोण बंक मारतो. नाही 10वीला बंक कोण मारतो, शाळेत कोण बंक मारतो. अरे शाळेत बंक सोड, तुला एक अजून एक किस्सा सांगतो. एकदा ना काय झालं माहितीये का, म्हणजे ना काहीतरी मी वर्गात बसलेलो असून ना मी एवढी मस्ती करायचो ना वर्गामध्ये की सर आला ना तो सर काय सांगायचं माहितीये का, भूषण आणि एक माझे 2-3 मित्र असते ना ते तुम्ही जा बाहेर जा. म्हणजे आम्हाला बसूच द्यायचे नाही ते लोक. काय म्हणायचे हा ते म्हणू शकते. एकदा तर काय झालं माहितीये का, हा चेतन आला की सर भूषणला जरा पाठवा जरा आहे. तो आलाच नाही. मी खालती खेळत. म्हणजे अक्षरशः आमच्या घरच्याला लाज वाटायची. तो टीचर बाहेर काढण्याआधीच आपण स्वतःच बाहेर जायचं. आणि जे बघा आपण आजपर्यंत असे पिक्चर बघितलेले असतात तू की ते असे ते असं ते नील डाऊन करणं, कोंबडा करणं, असं करणं, सगळं करून मोकळा मी. ते असं करून इथे नाही का ते असं ते वही ठेवतात ती वही हल्ली नाही पाहिजे. सगळं प्रॅक्टिस आहे मला, सगळी टोटल.
एक पण गोष्टीची हे नाही. आणि आमच्या घरात ना सगळे म्हणजे माझे मोठे बहीण भाऊ पण त्या स्कूलमध्ये, आम्ही एम एच हायस्कूलला होतो. नंतर माझी मी आणि प्रियंका आम्ही एकाच याच्यामध्ये, म्हणजे ती ब मध्ये आणि मी ड मध्ये. आमचं तर कधीच जमलं नाही. ती काय वेगळंच सांगायची, मी काय वेगळंच सांगायचो. म्हणजे आज ती म्हटली ना सुट्टी आहे, तर मी सांगायचो सुट्टी नाहीये. ती म्हणायची आज एक्झाम आहे, ती म्हणजे आज एक्झाम. म्हणजे आपण जमलंच नाही कधी. एकदम ते टॉम अँड जेरी सारखी गोष्ट होती आमच्या आयुष्यातली. आणि मग जो पण जाईल ना, म्हणजे समजा मोठी मम्मी गेली, गिरीशची मम्मी गेली, माझी मम्मी गेली, सगळे लोक असे किस्से सांगायचे ना माझे, की त्यांना पण लाज वाटायची की सॉरी सॉरी सॉरी. आणि पप्पांचा पण स्कूल कॉलेज कशाशीच संबंध नाही, कशाशीच नाही. म्हणजे कधी आलेच नाही पप्पा, कारण की कोण बाबा तिकडे जाऊन आपली कोणीकडे आपली इज्जत घालवणार रे. काय इज्जत घालवली? हा माझ्या ना आता स्कूलचा एक्सपिरियन्स, खूप मजा केली आहे स्कूलमध्ये. आता तुम्हाला ना नंतर ना आम्ही आमच्या कॉलेजमधला, मी कॉलेजमधली तुला गोष्ट सांगितली ना, पागल होऊन जाशील तू. म्हणजे मला कॉलेजमध्ये तर जाऊ दे, नंतर सांगतो. मी तुला काही केलेलं नाहीये. मी आधीच अबॉर्ट करते, कारण की माझ्याकडे एवढे घाण किस्से नाहीये. सांगण्यासारखे. पण तुम्ही विचार करा, हुशार व्यक्ती, डब्बू व्यक्ती, जोडी उपरवाल्याने बनाया आहे. चला आता बाय बाय. कॉलेजची गोष्ट ना आम्ही तुम्हाला नंतर सांगतो.